आज आपण करणार आहोत हळदीची ड्रेसिंग. हाय, मी आहे प्रथम आणि हे पार्ट 2. मागच्या पार्टमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मला ड्रेसिंग वगैरे नाही करता येत, पण तसं काही नाही. माझं शिक्षण झालेलं आहे BSc बायो, त्यामुळे मला हे सर्व इन्फॉर्मेशन पहिलेच आहे. आम्हाला करायची आहे 1.5 एकर हळदीची ड्रेसिंग, तर ते आम्ही करणार ठिबक सिंचननी. त्यासाठी पहिले सर्वत्र बल्ल्या टाकून घेतल्या आम्ही. पहिले तर ठिबकचं फिल्टर काढून त्याला धुवून घेतलं. जेव्हा तुम्हाला ड्रिप करायचे आहे तेव्हा एकदा नक्की चेक करा की फिल्टर क्लीन आहे की. काम वगैरे ते सुरूच राहील, पण शेतामधली चहाची जी मजा आहे ना त्या हॉटेलमधल्या चहाची नाही. हे ओला मी पंप अटॅच करण्यासाठी लावत आहे, कारण की ड्रिचिंग अशीच करत असतात. पहिल्या ड्रिपमध्ये मी यूज करत आहे एक ह्युमिक ऍसिडचा आहे आणि त्यामध्ये बुरशीनाशक पण आहे. ह्युमिक ऍसिड टाकल्यामुळे ना रूट जे असतात आपले मुळं त्याची खूप जास्त प्रमाणात वाढ होते, त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज जास्त येऊ शकते. ड्रिचिंग करण्याच्या अगोदर आम्ही सर्व मिरचीचे रोप आणि संबाराचे रोप लावून घेतले, त्यामुळे त्यांना पण आपल्याला ड्रिपचा फायदा होऊ शकते. 1.5 एकरची ड्रिप मी 200 लिटर पाण्यामध्ये औषध मिसळून टाकले. त्यासाठी मी 4 वेळेस डालगे भरले आणि पंपामध्ये कंटिन्युअसली टाकत गेलो. ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर मी आलो घराकडे. मला जायचं होतं ब्राह्मणगावला दूध टाकण्यासाठी डेअरीवर. तर मी आलो आपल्या सोयऱ्याच्या डेअरीवर. बघूत आता सोयरे आपल्याला काय भाव लावतात दुधाला. अरे बापरे, दुधाला 37 रुपये भाव लावला. आपलं गाईचं दूध जाते. आजचा ब्लॉग आपण नेट चेंज करू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.